नमस्कार. आपण या कांद्याच्या क्षेत्रफळामध्ये आलेलो यांनी धन्वंतरी कंपनीचे प्रोडक्ट वापरलेले आहेत. आपण या शेतकऱ्यांनी जे प्रोडक्ट वापरले त्यांची आपण स्वतः मनोगत विचारू त्यांना. आपण सर, आपलं नाव काय? सुनील वसतकार. सुनील वसतकार, तळेगाव पात्रुडा. हा, तर सर, आता तुम्ही या कांद्याच्या क्षेत्रफळामध्ये हे RPH 76 आणि इमोनारिज अल्ट्रा आणि मायक्रोरिज अशा प्रकारचे आपले प्रोडक्ट वापरले. तर तुम्ही हे प्रोडक्ट वापरल्यानंतर तुम्हाला असा काय अनुभव आला या प्रोडक्टमुळे? चांगली क्वालिटी मिळाली आणि हिरवाकच कांदा राहिला. तर तुमच्या कांद्याची साईज अशा प्रकारे यांच्या कांद्याची साईज झालेली आहे. यांनी धन्वंतरी कंपनीचे प्रोडक्ट वापरलेले आहेत. तर सर, तुमच्या शेजारी ज्यांनी धन्वंतरी कंपनीचे प्रोडक्ट वापरले नाही त्यांचा कांदा आणि तुमचा कांदा असा तुम्हाला काय बदल वाटला? फरक होता, रिझल्ट आहे. हा, रिझल्ट आहे. म्हणजे क्वालिटी त्याच्या कांद्याची ओळखू आहे, माझ्या कांद्याची हिरवीकच क्वालिटी ओळखू येते. बरोबर. तर तुमची समाधानी आहे? समाधानी. तर सर, आता तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता हे प्रोडक्ट वापराबद्दल? नाही, चांगलं आहे. काही वापरलं तर काही हरकत नाही. हे समजा चांगलं प्रत्येक शेतकऱ्याने वापरलं पाहिजे. चांगलं आहे, वापरलं तर काहीच हरकत नाही. त्याचा रिझल्ट रिझल्ट चांगला मिळतो. फायदा होते शेतकऱ्यांचा. बर, तर बघूया आपण जरासं काय इकडे दाखवा तुम्ही थोडस कांदा. हा, तर हे कांद्याची आता जवण लावलेली आहे. तर बघू शकता तुम्ही कांदा. हे बघा, चांगला बनलेला. हा, एक नंबर कांद्याची क्वालिटी बनलेली आहे. तुम्ही पाहू शकता. हे बघा. हा, बढिया. हा, ओके, बढिया. आता ह्याच्यानंतर कापणीसाठी हा लावलेला आहे. आता हा कापणीसाठी लावलेला आहे. 8 ते 10 दिवसांनी याची कापणी होणार आहे आता. तर तुम्ही पूर्ण समाधान आहे आपले प्रोडक्ट वापरून? हो, समाधान. बर, इतर शेतकऱ्यांनी हे प्रोडक्ट वापरायला पाहिजे की नाही वापरायला पाहिजे? अवश्य वापरायला पाहिजे. त्यांचा हे प्रोडक्ट वापरून शेतकऱ्यांना चांगला फायदा होऊ शकतो असा तुमचा संदेश आहे लोकांना. बरोबर आहे? तर तुम्ही आता हे प्रोडक्ट वापरून समाधान आहे? आता पुढच्या पिकासाठी हे प्रोडक्ट तुम्हाला काय वाटते, वापरायचे की नाही वापरायचे? वापरायचं. बरोबर. ठीक आहे. मग आता पुढच्या पिकाला तुम्ही वापरणार आहे प्रोडक्ट? चांगला रिझल्ट वाटला? बरं, ठीक आहे. जय धन्वंतरी.